महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून मी स्वागत करतो। आजचं हे आपलं सेशन ITI फर्स्ट इयरमधल्या सर्व विद्यार्थ्यांकरता महत्त्वाचं पण आहे आणि कॉमन पण आहे, कारण एम्प्लॉयबिलिटी स्किल सर्वांसाठी काय असतो, सारखाच असतो आणि कंपल्सरीसुद्धा असतो, कारण याला पास करावं लागतं वेगळं। ठीक आहे, तर त्याचीच आपली सिरीज चाललेली आहे। 10व्या युनिटचा आपण 10व्या युनिटपर्यंत आज पोहोचलेला 21वा क्लास आहे। याच्यापूर्वी आपण ऑलरेडी 9 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे आणि 20 क्लासेस झाले आहे 9 चॅप्टरचे। ते सर्व तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि आज काय करणार आपण, हे जे 25 क्वेश्चन आहे कोणत्या 10व्या चॅप्टरचे, ते आज आपण संपवून टाकू आपल्या 21व्या क्लासमध्ये। पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला 21वा क्लास आहे, ज्यामध्ये आपण 10व्या युनिटला पूर्णपणे कव्हर करणार आहोत। आपला पहिला प्रश्न घेऊ आजच्या याचा। आता बघा, चॅप्टरचं नाव जर बघितलं तुम्ही तर करिअरचा विकास आहे। म्हणजेच काय की करिअर म्हणजे काय, तुम्हाला ते पहिले शॉर्टमध्ये मी सांगून देतो। करिअर म्हणजे काय की म्हणजे आयुष्य घालवलं म्हणजे करिअर झाला का, नाही। जसं आपण एक जॉब केला, मग दुसरा जॉब केला, तिसरा जॉब केला, म्हणजे हे जे असं रेल्वेसारखं कसं ट्रेन कशी असते, ट्रेन म्हणजे आपलं करिअर आहे। म्हणजे काय, इथून जाते, एका गावामध्ये थांबते, काही पॅसेंजरला उतरवते, काही पॅसेंजरला बसवते, पुन्हा समोरच्या स्टॉपवरती जाते। तर आपलं करिअर पण तसंच असतं, एक ट्रेन सारखंच असतं। एक जॉब करायचा, मग तिथचा झाला की दुसरा करायचा। फक्त कसं सरकारी जॉबवाल्यांचं वेगळं आहे, तरी पण त्यांचं कसं एका गावामध्ये पुन्हा ट्रान्सफर झाली दुसऱ्या गावामध्ये। तर हे काय असतं, एक करिअर म्हटलं जातं, याला काय म्हटलं जातं, करिअर। ठीक आहे, तर त्याच करिअरचा विकास कशा पद्धतीने करता येईल याच्याशी संबंधित प्रश्न अगदी सोपे आहे। जर तुम्ही मन लावून बघितलं आणि तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पाठच होऊन जाईल, पुन्हा डबल वाचायची गरज पण पडणार नाही। ठीक आहे, तर बघा, पहिलं दीर्घ कालावधीसाठी आणि प्रगतीच्या संधी असलेल्या व्यवसायाला रिकामी जागा म्हणतात। ठीक आहे, आता इथं व्यवसायाचं नाव देऊन दिलं सरळ की दीर्घ कालावधी आणि प्रगतीच्या संधी म्हणजे काय की आपण एक जॉब केला, मग त्याच्यात प्रगती म्हणजे आपला प्रमोशन होईल, दुसऱ्या जॉबमध्ये जाईल, मग पुन्हा पगार वाढणार, तिसऱ्या जॉबमध्ये जाईल, असं करत करत आपण चालू। हे काय झालं, याला आपण करिअर म्हणतो। काय म्हणतो, करिअर, जे आपल्या युनिटचं नाव आहे। तर प्रश्नामध्ये तेच म्हटलं आहे, दीर्घकालीन म्हणजे असं नाही की आज एक जॉब केला, उद्या केला, परवा केला, हे काही करिअर नाही झालं। इथं काही दिवस केला, काही महिने, काही वर्ष, पुन्हा दुसरीकडे गेलो आपण, याला काय म्हणतो आपण, करिअर। आणि हे लॉंग टर्म चालत असतं, दीर्घकाल चालत असतं। कसं असतं, दीर्घकाल चालत असतं। ठीक आहे, म्हणजे लॉंग पिरियडपर्यंत चालत असतात, याला आपण काय म्हणतो, करिअर म्हणतो। म्हणजे याचं बी ऑप्शन काय झालं, एकदम परफेक्ट आहे। फक्त व्यवसाय असा शब्द वापरला तिथं, कन्फ्यूज व्हायचं नाही। नंतरचा प्रश्न आहे, आपण जे काही बाहेरचे काम करतो, रिकामी जागा आहे। आता बाहेरचे बघा, आउटसाईड बाहेरचे काम करतो। आता नेमकं बाहेरचं काम म्हणजे काय की इथं गृहीत पकडलं आहे की तुम्ही एका जॉबवरती आहे, आणि जॉबच्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेर कामं करताय किंवा बाहेर आहे तुम्ही। बाहेर म्हणजे काय, आउटसाईड म्हणजेच काय, तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या कंपनीमध्ये जॉब आहे, कोणताही असो, तुम्ही मॅनेजर असो, वर्कर असो, काही असो, तुम्ही त्याच्या बाहेरची जी तुमची लाईफ आहे ती काय झाली, तुमची पर्सनल लाईफ झाली। काय झाली, पर्सनल लाईफ। जसं स्टुडंट जर शाळेत आला तर आम्ही काय करतो, तो स्टुडंट तेव्हा आमचा असतो, म्हणजे त्या स्टुडंटची लाईफ म्हणजे आमची आहे। ठीक आहे, म्हणजे आम्ही त्याला वाटते तसं मग त्याच्याशी हे करू शकतो की त्याला नेमकं कसं मोडायचं आहे तसं आम्ही करू शकतो। पण जसा कॉलेजचा टायमिंग संपला आणि विद्यार्थी त्या गेटच्या बाहेर गेला की त्याची काय होते, पर्सनल लाईफ सुरू होते। काय चालू होते, पर्सनल म्हणजेच काय, आपण वैयक्तिक जीवन म्हणतो। ठीक आहे, म्हणजे आउटसाईडचं जे जीवन आहे, कुठचंही, कॉलेजच्या बाहेरचं तेही वैयक्तिक झालं, कंपनीच्या बाहेरचं तेही काय झालं, वैयक्तिक झालं। त्याला म्हटलं जातं पर्सनल लाईफ किंवा वैयक्तिक जीवन, म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। नंतरचा प्रश्न आहे, निरोगी आणि आनंदी जीवनासाठी रिकामी जागामधील संतुलन महत्त्वाचे आहे। आता बघा, तुम्हाला निरोगी पण राहायचं आहे आणि आनंदी पण राहायचं आहे। आता तुम्हाला माहीत आहे की निरोगी राहणं आणि आनंदी राहणं दोन्ही गोष्टी कधी शक्य आहे, जेव्हा व्यवस्थितपणे चाललेला, म्हणजे आपल्या मनासारखं चाललं आहे तर आनंदी असू, आणि समजा निरोगी राहायसाठी तुम्हाला खानपान बरोबर पाहिजे, तुमचा सर्व वेळेवर पाहिजे, व्यायाम म्हणा, सर्व गोष्टी या सर्व पाहिजे। पण जॉब करणारा किंवा काम करणाऱ्या व्यक्तीचा विषयच होतो, त्याला जर सकाळी जायचं असलं आणि संध्याकाळी उशीर आला, तो कधी व्यायाम करणार, कधी काय करणार। ठीक आहे, तर मग आता ते सर्व करण्याकरता मग काय गरजेचं आहे असं विचारलं। बघा, करिअरची मागणी, त्याने काही निरोगी राहील असं नाही, आनंदी राहू शकते। नोकरीत समाधान, त्याने आनंदी राहू शकते, निरोगी नाही राहू शकत। पण तुमचं कामही तुम्हाला बॅलन्स करायचं आहे आणि तुमची लाईफ पण, जीवन पण बॅलन्स करायचं आहे, तेव्हाच काय होऊ शकते, तुमचं काम आणि जीवन म्हणजेच काय, तुम्हाला जे सांगितलं ना आता, निरोगी राहण्याकरता या दोन्ही गोष्टी जेव्हा बॅलन्स होणार तेव्हाच काय होऊ शकते, म्हणजे याच्यामध्ये जर संतुलन राहिलं तरच आपण निरोगी
सुखी आणि काय राहू शकतो, आनंदी राहू शकतो. ठीक आहे, म्हणजे काम आणि आपला दिवसभराचं सर्व तर ते हे सर्व मेंटेन करायचं आपल्याला. ठीक आहे, मग याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, सिद्धू त्याच्या करिअरची सुरुवात करण्याचा विचार करत आहे. सिद्धू विचार करता की मी करिअर सुरू करायचं, म्हणजे शिकत आहे म्हणजे त्याला करिअर म्हणू का नाही. शिक्षण झाल्यानंतर तुम्ही जे काही बाहेर निघाल्यानंतर करता, पैसे कमवण्याकरता किंवा अर्निंग करण्याकरता, त्याला आपण काय म्हणतो, करिअर म्हणतो. ठीक आहे, म्हणजे एखाद्याने बिझनेस केला त्याचा करिअर नाही का नाही, त्याचाही करिअर आहे. आज छोटा बिझनेस आहे, उद्या मोठा होईल, मग परवा त्याच्यापेक्षा मोठा होईल, असा वाढत जाणार, तोही काय झाला, त्याचं करिअरच झालं. म्हणजे आज एक कंपनी आहे, उद्या त्याच्या 100 कंपन्या राहतील. बरोबर आहे. तर मग त्याच्याकडे रिकामी जागा असणे आवश्यक आहे. आता करिअर जर घडवायचं असणार तर काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ते या प्रश्नामध्ये दिला, एकदम सोबत. तुम्ही जनरली पण तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. बघा, पहिलं शिक्षण असलं पाहिजे, 100% असलं पाहिजे. अनपडाचं तर करिअर ते काय म्हणतो आपण, मजुरी करण्यातच जाणार. बरोबर आहे. करिअरचा प्लॅन असला पाहिजे, योजना असली पाहिजे की नाही, मला आता नेमकं काय करायचं आहे, काय नाही करायचं. मग 10वी झालं, मग ITI केला, ITI केल्यानंतर आपल्याला काय करायचं, या सर्व गोष्टीची योजना असली पाहिजे तुमच्याकडे. मग तुमच्याकडे तुमचा रिझ्यूम पण असला पाहिजे, सर्वच गोष्टी असल्या पाहिजे याच्यातल्या. म्हणजे याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. नंतरचा प्रश्न घेऊ. संजय महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. जसं म्हणजे मी आता प्राचार्य म्हणून कार्यरत आहे, तर संजय पण समजा महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. तर त्याच्याकडे अनेक वर्षामध्ये रिकामी जागा असू शकतात. आता सरळची गोष्ट आहे, एखादा व्यक्ती आज प्राचार्य झाला तर सुरुवातीलाच प्राचार्य असणार का, नाही. डायरेक्ट प्राचार्य असणार असं क्वचितच लोक असतात. त्यांचं प्रमोशन होत काय होतं, म्हणजे आपल्या करिअरमध्ये त्यांनी इम्प्रूव्हमेंट करत करत त्यांनी काय जातात, प्राचार्याच्या पदावर जातात. बरोबर आहे. मग इथं त्याच्याकडे कितीतरी संधी येऊन गेल्या, कशाच्या, जॉबच्या, म्हणजे कितीतरी त्यांनी ऑलरेडी करिअरमध्ये त्यांनी नोकऱ्या केल्या असणार. बरोबर आहे. तर मग एवढ्या वर्षामध्ये रिकामी जागा असू शकतात, टूर्स असू शकतात का नाही. समस्या तर सार जीवनभरच आहे, आज आहे आणि उद्या नाही, तर उद्या याच्यामध्ये काही शंका नाही आहे. पण त्याच्याकडे काय एवढ्या वर्षामध्ये अनेक नोकऱ्या काय असू शकतात, म्हणजे त्याला बऱ्याचशा त्यांनी नोकऱ्या केल्या असणार, तेव्हाच आज काय झाला, तो प्राचार्य झाला. बरोबर. म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती चांगली असते आणि करू शकते अशा क्रियाकल्पांना रिकामी जागा म्हणतात. म्हणजे बघा, ॲक्टिव्हिटी झाली, क्रियाकल्प म्हणजे काय, ॲक्टिव्हिटी. तर एखादा व्यक्ती चांगला आहे आणि चांगला करू शकते. ठीक आहे, त्याला मग त्याची काय झाली, काय, जसं आता मी चांगला आहे कशात, शिकवण्यात, आणि मी शिकवत पण आहे. ठीक आहे, तर मला असं वाटतं की मी त्याच्यामध्ये चांगला, मी चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. ती काय झाली, माझी ॲबिलिटी झाली, म्हणजे मी समजावून सांगू शकतो. तर ती काय झाली, तुमची क्षमता झाली. बरोबर आहे. तर याला आपण काय म्हणतो, बघा, आवड वेगळं झालं आणि क्षमता वेगळी झाली. ठीक आहे, म्हणजे आवड म्हणजे काय, मनाला वाटते ते करणं, आणि क्षमता म्हणजे काय, त्याच्यातनं सक्सेस होणं किंवा आउटपुट बाहेर काढणं, दुसऱ्याच्या पण कामी येणं, त्याला आपण काय म्हणू शकतो, क्षमता म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे याला काय म्हणतो आपण, म्हणजे असं की तो काय व्यक्ती चांगली पण आहे आणि चांगली करू पण शकते, त्याला आपण काय म्हणतो, त्याची क्षमता, ॲबिलिटी. म्हणजे मी एखादा समजा खूप फास्ट धावू शकते, मी धावू शकणार आहो का नाही, ती त्याची क्षमता आहे, तर तो काय करू शकतो, धावू शकतो. बरोबर आहे. तर ही काय झाली, त्याची ॲबिलिटी झाली. म्हणजे याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. नंतरचा प्रश्न आहे, ज्या गोष्टी करायला आवडतात त्यांना रिकामी जागा म्हणतात. आता बघा, मी आत्ताच सांगितलं, आवडणं वेगळं आहे आणि ते इंटरेस्ट तुमचा वेगळा झाला, आणि तुम्ही जे क्षमता आहे ती दोन्ही गोष्टी वेगळी ठेवा. ठीक आहे, ॲबिलिटी वेगळी झाली. आता ॲबिलिटी नाही आहे, नोकरी करायला आवडते का, प्रत्येकाला आवडणार अशातला भाग नाही, पण त्याला काय म्हणू, इंटरेस्ट. ठीक आहे, स्वारस्य किंवा त्याला रुची म्हणू. एखाद्या गोष्टीमध्ये रुची असते त्याला आपण काय म्हणू, इंटरेस्ट म्हणतो. ठीक आहे, त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, पेपरमध्ये तुम्हाला दोन्ही नाही दिसणार, दोघापैकी कोणताही एक दिसणार, तर जो दिसला तो फक्त लक्षामध्ये ठेवायचे, दोन्ही पण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या रिकामी जागाच्या आधारावर आपले करिअर निवडले पाहिजे. आता नेमकं बघा, आपल्याकडे दोन गोष्टी असतात. कोणत्या, एक असती गोष्टी कोणती, आपली स्ट्रेंथ म्हणू शकतो, आपण स्ट्रेंथ म्हणू शकतो, आणि पुन्हा आता इथं लिहिलं नाही, आपली ॲबिलिटी, स्ट्रेंथ, आणि आपला इंटरेस्ट पण असतो. याच्या ॲक्च्युली सर्व गोष्टी पाहून आपण करिअर निवडलं पाहिजे. पण ऑप्शनमध्ये तसं नाही आहे. ऑप्शनमध्ये करिअर कसे निवडले पाहिजे, कशाच्या आधारावरती, तर डिसएडव्हान्टेजच्या का, म्हणजे जे काम मला नाही तेच करिअर असणार का, बिलकुल नाही. ठीक आहे, विकनेस म्हणजे तेच, डिसएडव्हान्टेज म्हणजे विकनेस. वर्क प्लेस, कामाची जागा, हे काय म्हणजे पर्यायच नाही झाला प्रॉपर पाहिजे तसा. त्याची काय असली पाहिजे, स्ट्रेंथ ज्याची आपल्याकडे, म्हणजे समजा मला पेंटिंग करायला खूप जमते, मी पेंटिंगचेच कामं केले पाहिजे. बरोबर आहे, तेच मी आपलं करिअर निवडलं पाहिजे, त्याच्यामध्ये मी 100% काय होऊ शकतो, सक्सेस होऊ शकतो. बरोबर. म्हणजे याचं बी उत्तर काय, बिलकुल परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचं आहे,
निशाला स्वयंपाक करायला आवडते, निशाला स्वयंपाक करायला आवडते पण ती नृत्यात चांगली आहे. बघा आवड वेगळी झाली, आता या प्रश्नामध्ये दोन्ही आलं, ठीक आहे. आवड वेगळी झाली, तिला स्वयंपाक करायला आवडते पण ती नृत्यामध्ये चांगली आहे. बघा दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे. मला शिकवायला आवडते पण मला नाचता चांगलं येते, म्हणजे असा तो प्रश्न झाला, बरोबर आहे. तर तुम्ही पण आवड वेगळी आणि तुम्हाला चांगलं काय येते ते वेगळं. तर मग तिची क्षमता रिकामी जागा आहे, मग तिची क्षमता काय झाली बघा, लक्षात घ्या. हे आवड झाली आणि हे चांगली आहे म्हणजे तिची काय झाली, क्षमता झाली. काय चांगलं आहे तिचं, नृत्य, म्हणजे तिला चांगलं नाचता येते. तर तिची क्षमता कोणती झाली, क्षमता झाली तिची डान्सिंग म्हणजेच नृत्य, बरोबर आहे. लक्षात ठेवा, दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. या प्रश्नात कन्फ्यूज होण्याचा चान्स जास्ती असू शकतो, म्हणण्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न, जॅक MS एक्सेलमध्ये खूप चांगला आहे. जॅकला MS एक्सेल काय होते, खूप चांगला जमते. MS एक्सेल म्हणजे मायक्रोसॉफ्टचा MS एक्सेल, जसं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आपण डिजिटल स्किलमध्ये आपण शिकलेलो आहोत, ठीक आहे. तर जेव्हा त्याने त्याच्या रिकामी जागाच्या आधारावर नोकरीसाठी अर्ज केला आहे, जेव्हा त्याने त्याच्या रिकामी जागाच्या आधारावर नोकरीसाठी अर्ज केला आहे, तर मग आता बघा त्यांनी आपल्या आवडीच्या गोष्टीवरती आधारावरती अर्ज केला असणार का, नाही. बघा म्हणजे इंटरेस्ट आहे म्हणून मी अर्ज केला का, नाही. कारण की तो MS एक्सेलमध्ये चांगला आहे, तर ती त्याची काय झाली, क्षमता झाली. तर त्याच्यावरती त्यांनी काय केलं, जॉबसाठी अप्लाय केलं. त्याच्यासाठी काय केलं, जॉबसाठी अप्लाय केला, तर ती त्याची काय झाली, क्षमता झाली. म्हणजे क्षमतेच्या आधारावर त्यांनी अप्लाय केलं, म्हणून याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट, ठीक आहे. एक्सेल अशा पद्धतीचं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट ऑलरेडी तुम्हाला मी दाखवलेलं आहे. चला नंतरचं, रिकामी जागा मार्ग म्हणजे तुम्हाला तुमच्या उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती करण्यात मदत करण्यासाठी नोकरीची मालिका. त्याला आपण करिअर म्हटलं होतं, सुरुवातीला सांगितलं ना, एक नोकरी दोन, म्हणजे मालिका झाली, एक प्रकारची सिरीज झाली तुमची, बरोबर आहे. ट्रेनच्या डब्यासारखं, ट्रेनचा डब्बा म्हणजेच आपलं करिअर आहे असं तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. फक्त ट्रेन नॉनस्टॉप नाही आहे, ती थांबत जाते स्टेशनवर, एवढं लक्षात ठेवा. याला काय म्हणू आपण, करिअर म्हणू. काय म्हणू, करिअर म्हणू. नंतरचा प्रश्न आहे, बदलत्या रिकामी जागाच्या आधारावर करिअरचा मार्ग निवडला पाहिजे. आता काय बदलत्या, समजा एखादी गोष्ट तुम्हाला आज येते पण ती काही दिवसानंतर राहणार नाही. आता उदाहरण जर घेतलं तर पहिले बऱ्याचशा गोष्टी आता ॲडव्हान्स झाल्या आहे, म्हणजे पहिले टाईपरायटर तुम्हाला माहिती आहे, ती मशीन यायची टायपिंग करायची, तुम्हाला ती स्किल येत असणार समजा तेव्हा किंवा कोणत्याही त्या व्यक्तीला. पण आजच्या जमान्यामध्ये कोणी त्या टायपिंग करायला घुसत नाहीत, काही टायपिंग करायला कोणी जात नाही. तो टायपिंग करतो पण कसं, कम्प्युटरवरती. कशावरती, कम्प्युटरवरती, आणि ते प्रिंट काढल्या जाते व्यवस्थितपणे. तर तुम्हाला त्याच्यात बदल करता आला पाहिजे. बदल म्हणजे तुम्हाला त्याच्यासोबत बदललं पाहिजे. कशासोबत बदललं पाहिजे, मार्केटच्या मागणीनुसार किंवा बाजाराच्या मागणीनुसार, म्हणजेच मार्केटच्या डिमांडनुसार त्याचं करिअर त्यांनी काय केलं पाहिजे, निवडलं पाहिजे, बरोबर आहे. तर याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, पोस्टर तयार केलेल्या करिअरबाबत बरीचशी स्पष्टता येऊ शकते, ठीक आहे. आता कोणतं पोस्टर तयार करायचं आहे, म्हणजे स्वतः काय करायचं, एक आपल्या जीवनात, म्हणजे आताच तुम्ही करून टाका वाटलंच, ठीक आहे. करिअरचा पाथवे तयार करायचा, की नेमकं तुम्हाला आता याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे. मोठं पोस्टर घ्यायचं, जिथे तुम्ही बसता तिथे लावून ठेवायचं, म्हणजे रोज तुम्हाला ते दिसलं पाहिजे. आणि तुम्ही बघा ऑटोमॅटिक तुम्ही त्याच मार्गाने बरोबर व्यवस्थितपणे चालू शकता, ठीक आहे. आज म्हणजे आता माझाच गोष्ट केला, शिकण्यापासून माझं तसंच चाललेलं आहे. बरोबर आपला करिअर पाथ रेडी असला पाहिजे, की नेमकं आता आपण काय केलं पाहिजे. तर तसंच तुम्ही काय करायचं, नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. काही दिवसांनी त्याच्यात बदल करू शकता जर तुम्हाला ॲडव्हान्समेंट पाहिजे असली तर, ठीक आहे. पण तोपर्यंत तरी जो ठरवून ठेवला आहे मनामध्ये, कारण काय होतं, आज एखादी गोष्ट ठरवली उद्या विसरून जातो, बरोबर आहे. पण पोस्टर जर बनवून ठेवलं तर त्याचा तुम्हाला काय होतं, फायदा होतो. तर त्या पोस्टर तयार केल्याने करिअरच्या बरीच स्पष्टता राहते, म्हणजे क्लिअर राहते की नाही मला हे करायचं आहे. ते तुम्हाला ते लिहून ठेवायचं बिलकुल आपल्या तोंडासमोर, तुम्हाला दिसत राहायला पाहिजे नेहमीसाठी की नेमकं तुम्हाला काय करायचं. त्याला काय म्हणू आपण, करिअर मार्ग किंवा करिअर पाथवे असं म्हटलं जातं. म्हणजे याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे, सूरजने ITIचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सूरजने ITI कंप्लीट केला. तो एक करिअर मार्ग तयार करू शकतो जो त्याला त्याच्या रिकामी जागाच्या दिशेने प्रगती करण्यास मदत करतो. आता बघा सूरजचा ITI झाला आहे, तर तो एक करिअर मार्ग तयार करू शकतो जो त्याला त्याच्या कुकिंग का नाही, त्याला गोल राहू शकते त्याचा, ठीक आहे. गोल आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याचं ध्येय काय आणि उद्दिष्ट काय याच्यामध्ये काय करू शकते, तो मदत करू शकते. याच्यामध्ये काय होऊ शकते, त्याला मदत होऊ शकते, ठीक आहे. म्हणून याचं बी म्हणजे दोन फिलिंग द ब्लँक्स लक्षात ठेवा. एकामध्ये गोल आणि एकामध्ये ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच ध्येय आणि उद्दिष्ट, ठीक आहे. ते दोन्ही ऑप्शन बिलकुल लक्षात ठेवा. त्याचं बी उत्तर काय झालं, परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे,
प्रेमने त्याचा फॅशन डिझायनिंग कोर्स पूर्ण केला. आता प्रेमने काय केलं, फॅशन डिझायनिंग केला. ठीक आहे. करिअरचा मार्ग निवडताना त्याने खालीलपैकी कोणता विचार केला पाहिजे. त्याचं फॅशन डिझायनिंग तर झालं आहे, त्यांनी डिमांड काय मार्केटची ते बघितलं पाहिजे. बरोबर आहे. फॅशन डिझायनिंग तर केलं आहे, पण नेमकं याच्यामध्ये मी करिअर करू शकतो का. आजच्या घडीला तर खूप डिमांड आहे. बरोबर आहे. मग ट्रेंड्स काय चाललेला आहे, मग त्या फॅशन डिझायनिंगमध्ये पण वेगळ्या वेगळ्या डिझाईन येतात, ट्रेंड्समध्ये असतात काही गोष्टी. बरोबर आहे. मग त्याच्यात ॲबिलिटी आहे का, क्षमता पण आहे का, त्याला ते सर्व जमते का, या सर्व गोष्टीचा त्यांनी विचार केला पाहिजे. म्हणजे याचा डी ऑप्शन काय झाला, एकदम परफेक्ट. नंतरचा प्रश्न आहे, एक प्रक्रिया ज्याद्वारे आपण बदलत्या कामाचे जग समजू शकतो. रिकामी जागा आहे. नेमकं आपण कसं समजू शकतो का, नेमकं जग बदलत आहे ना, बदलत राहते, मार्केट बदलत राहते, लोकांचे विचार बदलत राहते. हे कसं शक्य आहे. ॲडॉप स्कॅननी होणार आहे का, ॲडॉप स्कॅन नावाचं सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. मार्केट स्कॅन करून आपण याच्याबद्दल माहिती घेऊ शकतो की आज नेमकं काय अपडेट झालं आहे, लोकांना काय पाहिजे, मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, त्याला आपण काय मार्केट स्कॅन म्हणे सहज आपण ते माहीत करू शकतो. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, करिअरबद्दल डेटा गोळा करण्याचा कोणता मार्ग नाही. ठीक आहे. करिअरबद्दल म्हटलं आहे, डेटा कलेक्ट करायचा आहे, पण कोणता मार्ग नाही असं म्हटलं आहे. बघा, क्रिकेट खेळणे हा काही करिअरचा डाटा माहिती होणार आहे का. मासिके वाचणे, मॅगझिन वाचल्याने पण माहीत होऊ शकते. करिअर मार्गदर्शन संस्था तुम्ही गायडन्स घ्यायला गेले तरी माहीत होऊ शकते. वृत्तपत्रे वाचले तरी तुम्हाला माहीत होऊ शकते. पण विचारला कशाने नाही माहीत होऊ शकत किंवा गोळा नाही करू शकत. क्रिकेट खेळून काही होणार नाही. म्हणजे गल्लीतला क्रिकेटर काही कामाचं नाही. तुम्हाला क्रिकेटर बनायचं असेल तर खरंच ओरिजिनल बना, इथं असा खेळ करून काही चालणार नाही. ठीक आहे. म्हणजे याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, मार्केट स्कॅनसाठी माहितीचा स्रोत रिकामी जागा असू शकतो. आता नेमकं तुम्ही मार्केट स्कॅन करायला गेले, याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं आहे. तुम्ही आज जे सेशन बघत असणार तर तुम्हाला नेमकं हेच नाही माहीत का मार्केट स्कॅन काय होते. म्हणून काय करायचं, सुरुवातीपासून पूर्ण सेशन बघत आहे, कारण की ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे. मार्केट स्कॅन काय होते, एकच गोष्ट चारदा आपण सांगू शकत नाही, तर तो क्लास संपणारच नाही ना, अनलिमिटेड होऊन जाईल तो. ठीक आहे. तर मग म्हणजे मार्केट स्कॅन माहितीचा स्रोत म्हणजे नेमकी कुठून मिळू शकते, खालीलपैकी बघा, इंटरनेटवरनं मिळू शकते. उद्योग जे इंडस्ट्री आहे, उद्योगांना जर भेट दिली तरी होऊ शकते. माजी विद्यार्थी जे पासआउट झाले आहेत त्यांच्याकडनं पण माहिती होऊ शकते. ॲल्युमिनियम म्हटलं जाते त्यांना, सर्वांकडनंच माहिती होऊ शकते. सर्वांकडनं म्हणून याचं उत्तर काय राहील, ऑल ऑफ देम, म्हणजेच या सर्वांचाच. बरोबर आहे. तो सर्वच मार्ग असू शकते, इथून आपण माहिती घेऊ शकतो, मार्केट स्कॅन करू शकतो. म्हणजे याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, लता ब्युटी सलूनमध्ये सामील व्हायची योजना आखत आहे. म्हणजेच काय, तिला आता जॉब करायचा आहे ब्युटी सलूनमध्ये, म्हणजे ते केस कापायचं, तोंडाला रंगवायचं, त्यावाल्या सलूनमध्ये आता ती कोशिश म्हणजे तिला तिथं काय करायचं आहे, एंट्री करायची का तिथे जॉब करायचा आहे. पण तिला या व्यवसायाबद्दल फारशी खात्री नाही, पण तिला त्याच्याबद्दल काय असं खास माहिती नाही. तर तिने काय केलं पाहिजे. पहिला ऑप्शन आहे की व्यावसायिकांशी चर्चा करा, तुम्ही डिस्कशन करा त्याच फील्डच्या लोकांशी, म्हणजे ते व्यावसायिक झाले जे त्या ब्युटी सलूनच्या याच्यामध्ये आहे, बिझनेसमध्ये आहे, व्यवसायामध्ये आहे, त्यांच्याशी संपर्क करा आणि बोला. हे बिलकुल बरोबर आहे. पालकांची चर्चा करून काही होणार नाही आहे. वर्गमित्राची चर्चा करून काही होणार नाही. अनोळखी व्यक्तींचा तर विषयच नाही. म्हणजे याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, रघुच्या वडिलांचे टंकलेखन प्रेस दुकान आहे. मग आम्ही जे उदाहरण दिलं तुम्हाला, प्रेसचे दुकान आहे, म्हणजे ते टायपिंगवाला नाही का, टंकलेखन. आता तो टाईपरायटरच्या जागी रिकामी जागा वापरतो. म्हणजे त्याच्या वडिलाचं होतं, जनरेशन बदलली, मुलगा आला, आता त्या वडिलांच्याच टंकलेखन करत बसणार आहे का त्या टाईपरायटरवरती, नाही. त्यांनी काय केलं असणार, आता आपल्या घरी म्हणजे आपल्या दुकानामध्ये कम्प्युटर लावलं असलं, म्हणजे आता तो कम्प्युटर वापरत असणार. बरोबर आहे, कारण की जनरेशन बदललं ना, त्याच्या वडिलाचा बिझनेस होता. त्याच्यानंतर तुमच्या जीवनातील केलेले स्पष्ट योजना आणि कृती रिकामी जागा आहे. आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे तुम्ही जसं आपण म्हणतो ना, तुझ्या जीवनामध्ये काय गोल आहे म्हणतो. ठीक आहे. काय गोल आहे म्हणजे नेमकं तुमचं काय ध्येय आहे, तर ते स्पष्ट असतं. ते स्पष्ट असलं पण पाहिजे. बरोबर आहे. स्पष्ट असलं पण पाहिजे आणि स्पष्ट बिलकुल का नाही मला हे करायचं आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही कृती पण केली पाहिजे, कार्य पण केलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, ध्येय किंवा गोल म्हणतो. ठीक आहे. मग त्या कृतीला आणि तो डिसाईड केलेलं जे आपलं टार्गेट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, गोल म्हणतो. म्हणजे याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे. झालं. नंतरचा प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीने वर्षभरात जे ध्येय साध्य करण्याची योजना आखली आहे त्याला म्हणतात रिकामी जागा. काय म्हणतात, तर एखाद्या व्यक्तीने वर्षभराचा गोल डिसाईड करून ठेवला आहे. बरोबर आहे. तर मग त्याला नेमकं काय म्हणणार, लॉंग टर्म गोल म्हणणार का,
ठीक आहे. एका वर्षात आता ते इथं डिसाईड म्हणजे सांगितलं नाही आहे नेमकं कशा पद्धतीचं गोल आहे. त्या गोलवर डिपेंड करते की लॉंग टर्म आहे की शॉर्ट टर्म आहे. त्याला स्टेप पण नाही म्हणता येणार, पायऱ्या पण नाही म्हणता येणार. त्याला मैलाचा दगड म्हणजे त्याला माइलस्टोन म्हटलं जातं. जसं गोल असतं ना, तेच गोल म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण ठरवून ठेवली की नाही पुढच्या वर्षी मला हे करायचं आहे, मला हे मिळवायचं आहे. जसं मी 10वीमध्ये आहे, मला 90% मिळवायचे आहे, तर ते काय झालं माझं माइलस्टोन झालं. काय झालं, माइलस्टोन झालं म्हणजे मैलाचा दगड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्याचं सी उत्तर काय झाला, बिलकुल परफेक्ट झालं. चला नंतरचा प्रश्न आहे, स्मार्ट म्हणजे काय. ठीक आहे. आता गोल ॲक्च्युली आपला जो गोल असतो ना तो स्मार्ट असला पाहिजे. स्मार्ट म्हणजे नेमका कसा असला पाहिजे, तो असला पाहिजे स्पेसिफिक, म्हणजे एकदम जसं म्हणजे 10वीमध्ये आहो मी तर बरोबर परफेक्टली मी 10वीमध्ये आहो तर 10वीत मला पर्सेंट घ्यायचे, हे स्पेसिफिक गोल झालं. मग तो मेजरेबल असला पाहिजे. मेजरेबल म्हणजे कसा, नाही मला 90% घ्यायचे आहे, ते का झालं मेजरेबल झालं. अचिवेबल म्हणजे मला 90 माझी लायकी असणार तरच मी 90 म्हणणार, नाही तर माझी जर लायकी असणार 50ची तर मी 60चा माझा गोल ठेवील. काय करील, 60चा गोल ठेवील. तर हे अचिवेबल म्हणजे खरंच शक्य आहे का. मी म्हणेल मी 35% काटावर 5वाला काम आहे माझं आणि मी म्हणेल नाही सर मी 100चा मी गोल ठेवला आहे. अरे भाऊ पॉसिबलच नाही, ते तुलाच माहिती आहे, मला सांगायची गरज नाही आहे, बरोबर आहे की नाही. तर तसं नसलं पाहिजे, ते अचिवेबल असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपली क्षमता किती आहे. सर्वांची क्षमता सारखी राहू शकत नाही आणि हा काही कमी क्षमतेवाल्याचा दोष नाही. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. रिलेव्हंट पण असली पाहिजे. म्हणजे मी 10वीत पर्सेंट घेऊ शकतो, तुम्ही 11वीत जायला म्हणाल मला 10वीत 90 घ्यायचे आहे, पॉसिबल आहे का, तसे पॉसिबल नाही. आणि याला टाईम किती लागणार आहे, किती ड्युरेशन आहे हे पण त्याचं डिसाईड असलं पाहिजे. याला स्मार्ट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, स्मार्ट म्हटलं जातं. स्मार्ट म्हणजे काय मग बघा, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल. ठीक आहे. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलेव्हंट आणि टाईम बॉन्डेड म्हणजे एक पर्टिक्युलर त्याला टाईम. नाही तर बस मी घेईल ना पर्सेंट तर आयुष्य निघून जायचं, 10वीत 100% यायचेच नाही, बरोबर आहे. तसं नसलं पाहिजे, बरोबर आहे. तर मग हे लक्षामध्ये ठेवा. बरोबर स्मार्ट स्पेलिंग लक्षामध्ये ठेवा, त्याच पद्धतीचं आहे. मोजण्यायोग्य, साध्य करण्यायोग्य, संबंधित आणि कालबद्ध हे सर्व असले पाहिजे. म्हणजे असं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, नित्याने 10वीच्या परीक्षेत 75% गुण मिळवण्याचे ध्येय ठेवलं आहे. किती टक्के, 75. आता त्यांनी 90 का नसलं म्हटलं, तो असेल 60% वाला, तेव्हाच त्याचं ध्येय किती आहे, 75. असं असलं पाहिजे. नाही 60% नाही तो 90 घ्यायचा म्हणायचा तर मग विषय व्हायचा ना, मग तो विषय म्हणजे एकदमच विषय होऊन जातो. ठीक आहे. तर हे रिकामी जागा ध्येय आहे. कसं ध्येय आहे, ते स्मार्ट ध्येय आहे. कसं आहे, स्मार्ट ध्येय. बिलकुल म्हणजे जे आपण स्मार्टची स्पेलिंग आहे ना त्याच्यामध्ये बसणारं ध्येय आहे. म्हणजे त्याने काही 90 नाही म्हटलं, त्याने 75च म्हटलं आहे म्हणून. ठीक आहे. त्याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. त्याच्यानंतर आहे, रेश्मा महिन्यात 6 स्टॅम्प जमा करायचे होते म्हणून त्याने दर आठवड्याला 2 स्टॅम्प गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ठीक आहे, केली. रिकामी जागा हे ध्येय कसे आहे, हे शॉर्ट टर्म ध्येय आहे. म्हणजे कसं 6 महिन्यामध्ये 50 स्टॅम्प, 6च महिन्याचा आहे ना, तर शॉर्ट टर्म झालं ते, बरोबर आहे. मग खूप जास्त वेळ लागला असता आणि जास्त कार्य करायला लागलं असतं, त्याला काय म्हटलं असतं आपण, लॉंग टर्म म्हटलं असतं. जसं 10% घ्यायचे होते, बरोबर आहे. तर हे काय झालं, शॉर्ट अल्पकालीन काय झालं, त्याचं ध्येय झालं. हा आपला काय होता, 25वा प्रश्न. एकदम सोपे प्रश्न होते. तर या 10व्या चॅप्टरमधले जेवढे आपल्या करिअरशी रिलेटेड प्रश्न होते 25 ते इथे संपलेले आहे. नंतरच्या सेशनमध्ये आपण काय करू, 11व्या चॅप्टरला संपवून टाकू. ठीक आहे. इथे या सेशनला काय करा, तुम्ही थांबवतो. पण त्यापूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणी व्हिडिओला काय करा, लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असणार, सजेशन असणार तर तुम्ही काय करू शकता, कमेंट पण करू शकता. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.